नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करत आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 5 चा शेवटचा भाग. या धड्याचं नाव आहे विस्तार सूत्रे आणि आज आपण सुरू करणार आहोत सराव संचाला. तर चला पाहूया सराव संचातले प्रश्न आणि त्याची उत्तरे. सराव संच 5.4 यात पहिला प्रश्न आहे विस्तार करा. त्यात दिला आहे 2p अधिक q अधिक 5 पूर्ण कंसाचा वर्ग. आता आपल्याला a अधिक b अधिक c पूर्ण कंसाचा वर्ग याचे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. जर सूत्र माहिती असेल तर आपण फक्त a च्या जागी 2p टाकायचा, b च्या जागी q टाकायचा आणि c च्या जागी 5 टाकायचा किंवा 5 टाकायचा. तर आपला सूत्र काय होता? a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2ac अधिक 2bc असा होता. तर a चा वर्ग म्हणजे 2p चा स्क्वेअर, b चा वर्ग म्हणजे q चा स्क्वेअर, c चा वर्ग म्हणजे 5 चा स्क्वेअर, त्यानंतर 2ab म्हणजे काय 2 गुणिले 2p गुणिले q, नंतर 2ac म्हणजे 2 गुणिले 2p गुणिले 5 आणि त्यानंतर bc 2 गुणिले bc म्हणजेच काय q इंटू 5. आणि अशा प्रकारे आपण सगळ्यांची बेरीज केली आणि आपलं उत्तर आले 4p स्क्वेअर अधिक q स्क्वेअर अधिक 25 4pq अधिक 10q अधिक 20p. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढची उदाहरणे सोडवायची आहेत. तर चला पाहूया पुढची उदाहरणं काय ते. आता दुसरा प्रश्न इथे दिले m अधिक 2n अधिक 3r. तर इथे a आहे m, b आहे 2n आणि c आहे 3r. तर आपला फॉर्म्युला होता किंवा आपले सूत्र होते a चा वर्ग म्हणजेच m चा वर्ग, नंतर b चा वर्ग म्हणजे 2n चा वर्ग, नंतर c चा वर्ग म्हणजे 3r चा वर्ग, त्यानंतर 2ab म्हणजे 2 गुणिले m इंटू 2n, त्यानंतर 2bc म्हणजे 2 गुणिले 2n गुणिले 3r आणि सगळ्यात शेवटी 2ac म्हणजे 2 गुणिले m गुणिले 3r. तर अशा प्रकारे सगळ्यांची गुणाकार करून आपल्याला शेवटी उत्तर आले बेरीज केल्यानंतर m चा वर्ग अधिक 4n चा वर्ग अधिक 9n चा वर्ग अधिक 4mn अधिक 12nr अधिक 16mr. तिसरा प्रश्न आहे 3x अधिक 4y वजा 5p चा वर्ग. तर इथे काय करायचं तर a आहे 3x, b आहे 5y आणि c घेताना लक्षात ठेवा हे अधिकचं चिन्ह जर पाहिजे असेल तर c ला वजा 5p असे पकडून चला, कारण आपल्याला सूत्र माहिती आहे a अधिक b अधिक c. तर यात वजा 5p ही संख्या जर c ची पकडली म्हणजेच काय अधिकच्या चिन्हामध्ये येते असं समजायचं. तर आपल्या c ची किंमत वजा 5p आहे, तर आपण a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग केला, ज्यामध्ये c ला वजा 5p वर्ग ठेवला. त्यानंतर 2 गुणिले ab म्हणजे 3x गुणिले 4y गुणिले 2, नंतर bc म्हणजेच काय 2x 2 गुणिले 4y वजा 5p आणि शेवटी ac म्हणजे 2 गुणिले 3x वजा 5p. आणि या सगळ्यांची गुणाकार केला, सगळ्यांचा वर्ग काढला, नंतर बेरीज केली तर उत्तर आले 9x स्क्वेअर अधिक 16y स्क्वेअर अधिक 25p स्क्वेअर नंतर अधिक 24xy वजा 40yp वजा 30xp. सगळ्यात शेवटी आहे चौथा 7m वजा 3n वजा 4k. आता मागच्या उदाहरणामध्ये c ची किंमत वजामध्ये होती, आता इथे b ची ही किंमत आपल्याला वजामध्ये पकडायची. म्हणजेच काय a आपल्याला आहे 7m, b आहे वजा 3n आणि c आहे वजा 4k. आणि फक्त आपल्या सूत्रामध्ये a b आणि c वर्गाच्या इथे ती किंमत टाका, त्यापुढे a b c लिहा म्हणजे 2 गुणिले a b c लिहा, 2 गुणिले a c लिहा, 2 गुणिले b c लिहा आणि त्यानुसार वर्ग गुणाकार सगळे करून बेरीज करून आपलं उत्तर येते 49m स्क्वेअर अधिक 9n स्क्वेअर अधिक 16k स्क्वेअर वजा 42mn अधिक 24nk वजा 36mk. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सरळ रूप द्या म्हणजेच काय ह्या दोन्ही कंसाचा वर्ग सोडवायचा आणि मग त्यांची करायची बेरीज. तर चला पहिला प्रश्न आपण सोडवूया. इथे आहे पहिल्या प्रश्नात a आहे x, b आहे वजा 2y आणि c आहे 3. तसे इथे a आहे x, b आहे 2y आणि c आहे वजा 3. तर यांचा a अधिक b अधिक c पूर्ण वर्ग म्हणजे पूर्ण कंसाचा वर्ग ह्या सूत्राने आपण सगळ्यांची विस्तार केला. तर इथे आहे a अधिक b अधिक c ह्या दोन्ही कंसाचा वर्गांचा आपण त्याला सोडवला, जिथे a आहे x, b आहे वजा 2y, c आहे 3. इथे आहे x, b आहे 2y आणि इथे c आहे वजा 3. सोडवल्यानंतर आपण काय केले समचल असलेल्या संख्यांच्या सहगुणकाची बेरीज केली. तर इथे x चा वर्ग आहे, इथे x चा वर्ग आहे, तर दोघांचा सहगुणक आहे 1 1, तर तो केला 2. किंवा तुम्हाला पाहिजे तर सगळे सहगुणक सगळे चल जे समान चल आहे ते एका बरोबर एक लिहून ठेवा म्हणजे एका बदला एक. तर x स्क्वेअरच्या बदला x चा वर्ग लिहिला, 4y च्या वर्गाच्या बदला 4y चा वर्ग लिहिला, 9 च्या बदला 9 लिहिला, 4 वजा 4x च्या बदला अधिक 4x लिहिला. तर असे लिहिल्यानंतर आपल्याला कळेल कुठली संख्या पूर्ण वजा होऊन शून्य होऊन जाते. तर ही 6x वजा 6y आणि वजा 4x अधिक 4y
ही शून्य होऊन गेली तर उरले आपले उत्तर 2x चा वर्ग अधिक 8y चा वर्ग अधिक 18 वजा 24y. आता पुढचा प्रश्न आहे 3k वजा 4r वजा 2m चा वर्ग वजा 3k अधिक 4r वजा 2m चा वर्ग. जिथे ह्या पहिल्या कंसात a आहे 3k, b आहे वजा 4r आणि c आहे वजा 2m. वजा करून त्याच्यानंतर a ची किंमत आहे 3k, b ची आहे 4r आणि c ची आहे वजा 2m. आणि a अधिक b अधिक c या वर्गानुसार किंवा पूर्ण कंसाचा वर्ग तो सूत्र आपण वापरले. त्यामुळे त्या रीतीने a ची किंमत आणि b ची किंमत आणि c ची किंमत या पूर्ण कंसात टाकली. तसेच इथे आपण a अधिक b अधिक c चा होल पूर्ण कंसाचा वर्ग तो सूत्र वापरले आणि तिथे a b c च्या किमती टाकल्या. त्यानंतर त्या सगळ्यांना सोडवून घेतले आणि मग हे वजाबाकीचे चिन्ह आतमध्ये गुणले. त्यामुळे जितक्या संख्याची चिन्हे आपल्याला दिली आहेत ती सगळी चिन्हे आपल्याला उलटी लिहायची. म्हणजेच काय, हे वजा, हे वजा, हे अधिक, हे वजा, हे वजा, म्हणजे या दोघांचा गुणाकार वजा येतो परंतु ह्या वजाबाकीमुळे ते अधिक झाले. त्यानंतर ह्या दोघांचे गुणाकार वजा येतो पण ह्या वजाबाकीमुळे ते अधिकचे चिन्ह आले, तर हे आले आपण अधिक चिन्ह. आता यानंतर आपण काय केले, समान पदे असणारी संख्या एका बाजूला एक लिहिली जेणेकरून आपल्याला त्यांची बेरीज करणे सोपे जाते आणि मग आपलं उत्तर आले 32 rm वजा 48 kr हे आपले उत्तर होते. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे 7a मायनस म्हणजे 7a वजा 6b 6b अधिक 5c. तर इथे a आहे 7a, b आहे वजा 6b, c आहे 5c. इथे 7a अधिक 6b वजा 5c म्हणजे इथे a आहे 7a, b आहे 6b वजा 5c आहे आपला c. आणि मग a अधिक b अधिक c ह्या पूर्ण कंसाचा वर्गानुसार आपण तो विस्तार केला आणि त्यामध्ये abc च्या व्हॅल्यू ठेवल्या किंवा संख्या ठेवल्या. तसंच यालाही तसाच विस्तार करून त्यामध्ये abc च्या संख्या ठेवल्या. आता दोन्ही कंस उघडा, वर्ग काढल्यानंतर आणि समचल असणाऱ्या संख्या एका बाजूला लिहा जेणेकरून आपल्याला बेरीज करणे सोपे जाईल आणि मग आपलं उत्तर होईल 98a चा वर्ग अधिक 72b चा वर्ग अधिक 50c चा वर्ग वजा 120bc. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो a अधिक b अधिक c पूर्ण कंसाचा वर्ग याचा विस्तार आणि त्याच्यावरती असलेली सराव संचाची प्रश्न ती सोडवली. आज आपण इथेच थांबूया. इथे आपला हा धडा संपला. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.